आपल्या हक्काचे व्यासपीठ। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील अत्यंत महत्त्वाच्या आंबेत महाप्रळ पुलाला ड्रेजर धडकून झालेल्या नुकसानी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आक्रमक झाली आहे। जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या मुजोर ड्रेजर मालकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीचं अधिकृत निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं आहे। या प्रकरणी ठोस कारवाई न झाल्यास आमरण उपोषण छेडण्याचा कडक इशारा पक्षाचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष श्री अजहर धनसे यांनी दिला आहे। काय आहे नेमकं प्रकरण? तर गेल्या काही दिवसांपासून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून नद्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रेड अलर्ट जारी केला होता। असे असतानाही महाड येथे वाळू आणि गाळ उपसा करणाऱ्या ड्रेजर मालकांनी प्रशासनाच्या सूचनांचं सर्रास उल्लंघन केलं। सुरक्षित स्थळी ड्रेजर हलवण्याऐवजी त्यांनी आपले महाकाय ड्रेजर नदीपात्रात बेवारस स्थितीत सोडून दिले। पाण्याच्या प्रचंड वेगामुळे हे ड्रेजर वाहून गेले आणि थेट रायगड रत्नागिरीला जोडणाऱ्या मुख्य आंबेत महाप्रळ पुलाला जाऊन धडकलं। सध्या हे ड्रेजर पुलाखाली अडकले असून सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे। पुलाच्या अस्तित्वाला धोका आणि जनतेचे हाल। सदरचा पूल आधीपासूनच कमकुवत असून यापूर्वी त्याच्या एका कॉलमची दुरुस्ती करण्यात आली होती। आता ड्रेजरच्या जोरदार धडकेमुळे पुलाला भेगा गेल्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत। वाहतूक ठप्प झाल्यामुळे दोनही जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटला असून त्यांचे अतोनात हाल होत आहेत। केवळ ड्रेजर मालकांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग ओढावल्याचा संताप व्यक्त होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे पुढील 3 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या ड्रेजर मालकांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। पुलाला धडक देणारे आणि नदीपात्रात अडकलेले सर्व ड्रेजर प्रशासनाने त्वरित जप्त करावेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि पूल लवकरात लवकर दुरुस्त करून जनतेसाठी वाहतूक पूर्ववत करावी। प्रशासनाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून संबंधितांवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी। जर ड्रेजर मालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला किंवा जनतेची गैरसोय दूर करण्यास विलंब लावला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू आमरण उपोषण करण्यात येईल। यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा सज्जड इशारा श्री अजहर धनसे यांनी दिला। सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रायगड व रत्नागिरी, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.